हॅलो. धन्यवाद हरीश सर. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे आयोजित सरपंच चषक 2021-22 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सरपंच विश्वास मागेसाहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आज अंतिम दिवसामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय, जिथे टॉस झालाय सिटी क्रिकेटमधला अतिशय महत्त्वाचा सामना, कारण क्वार्टर फायनलची मॅच आहे. टॉस जिंकलाय साई स्पोर्ट्स खारबावने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेचच मॅच सुरू करायची. महेंद्र स्पोर्ट्स भादवड सलामीवीर मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवा. तर सलामीवीर मैदानामध्ये जातील आणि मॅचला आता सुरुवात होईल. साई स्पोर्ट्स खारबाव या संघाने ते टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही स्पर्धा आपल्या समोर इथे रंगताना दिसते. दिनांक 1 पासून ही स्पर्धा सुरू झाली. 5 तारखेला अंतिम सोहळा या स्पर्धेचा आपल्या समोर रंगतोय. विद्यमान सरपंच विश्वास मागेसाहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आम्ही साकार केलेली आहे यावर्षी. या चांगल्या क्रीडांगणावर, हक्काचं क्रीडांगण आपल्या परिसरासाठी, वाशेरे गावासाठी खूप प्रयत्नानंतर हे क्रीडांगण आपल्यासाठी सज्ज आहे आणि त्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगताना दिसते. सलामीवीर मैदानामध्ये आहेत. शेखर दळवी आणि विजय पारदी. नुकताच खेळ दाखवला विजय पारदीने. खालिंग प्लस जांभूळपाळा या टीमच्या माध्यमातून या अगोदरचा सामना जिंकला, परंतु सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याला खेळण्याची संधी मिळते आणि तोच विजय आता मैदानामध्ये खेळताना दिसेल. शेखर दळवी आणि विजय पारदी ही सलामीची जोडी. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी ऋषभच्या खांद्यावर. पहिला बॉल हवेत खेळलाय आणि शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक झेल देऊन परतलाय. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना शेखर दळवी पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का. धन्यवाद डीजे. तर दरम्यान या ठिकाणी ज्या मान्यवरांची आपण तोदने वाट पाहत होतो, रायगड भूषण जी टॉकीज फेम अर्थात हरिभक्त परायण आदरणीय सुरेशजी महाराज पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि पनवेलवरून एवढ्या लांबून अंतर कापत या स्पर्धेमध्ये ते सहभाग झालेला आहे. तर मी आयोजकाच्या वतीने, सरपंच विश्वासजी मागे यांच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय चांगलं असं क्रीडांगण तुम्ही पाहताय. हब स्वर्गीय रामदास बाबा शेलार महाराज क्रीडांगण आणि त्याची प्रतिकृती, त्याची झलक आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू. खूप चांगलं हे क्रीडांगण सज्ज झालंय वाशेरे नगरीमध्ये आणि याच्यासाठी खूप मेहनत घेतली सरपंच विश्वास मागे साहेब यांनी आणि अखेर आपल्या गावाला हक्काचं एक चांगलं क्रीडांगण मिळालं. समोर हायवेवर पाहिलं तर सापेचं एक चांगलं क्रीडांगण आहे. अगदी त्याच्याच बाजूला खाली जर तुम्ही उतरलात तर वाशेरेचं क्रीडांगण आता सज्ज झालंय टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि त्याच क्रीडांगणाची प्रतिकृती आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर पहिला धक्का, शेखर आऊट झालेत आणि आता ऋषभ पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना साईश खारबावकडून चांगली गोलंदाजी. बॉलर बॅक ड्राईव्ह रनआउटची संधी आहे, परंतु एक धाव इथे मिळताना दिसेल. नवीन फलंदाज होता साहिल शेख, त्याचं खातं उघडलं जातं. पहिल्याच बॉलवर धक्का दिलाय हरीश सर या मॅचमध्ये. त्याच्यामुळे मी म्हणेन जो कॅप्टनने निर्णय घेतला होता गोलंदाजीचा तो सार्थ ठरवलाय. डेफिनेटली पहली बॉल पर जब आपको विकेट मिलता है तो पूरी टीम चार्ज हो जाती है और सबसे बड़ी बात है कैच आउट के रूप में वो विकेट मिला तो टीम की बॉडी लैंग्वेज जो है वो भी पॉजिटिव हो जाएगी. अगदी बरोबर आहे. देहबोली पॉझिटिव्ह होईल हे मत हरीश पंड्या यांनी व्यक्त केलंय आणि त्याच देहबोलीने आता खेळ करावा लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला अक्षरशः. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दीपक मडवी टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला, गोलंदाजी आम्ही करणार, परंतु दुसऱ्या बाजूला पप्प्या खारीक यांनी सांगितलं मी टॉस जिंकला असता तर मी बॅटिंग केली असती. शाब्दिक चकमक थोडीशी पाहायला मिळाली टॉस बॉक्समध्ये, परंतु इथे जर पाहिलं तर खेळ चांगला करायचा आहे आणि सिटी क्रिकेटमध्ये हे नेहमीच होतं. आपण पाहतो गावातले खेळाडू सिटी क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला खेळतात एक चांगला बॅलन्स संघ बांधण्याचा प्रयत्न संघ मालक सातत्याने करत असतात आणि एक वेगळं क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेट, सिटी क्रिकेट पाहायला मजा येते. रंगतदार सामने होतात, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि तोच सामना तुम्ही पाहताय महेंद्र स्पोर्ट्स भादवड
विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव या दोन टीमच्या दरम्यान. सध्या स्ट्रायकिंग एंडला इन्फॉर्म बॅट्समन विजय पारदी खेळताना दिसतोय. मागचा सामना चांगला फिनिश केला. यावेळेला चांगली लाईन. ऋषभ अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळतोय आणि खास करून वेगाने बॉल टाकण्यासाठी जाणला जातोय. पहा त्याची बॉलिंग ॲक्शन. खूप चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ये बहुत अच्छी रिदम देखने को मिल रही है. जो मीडियम पेस या तेज गेंदबाज होते हैं उसके लिए एक रिदम, अच्छा रनअप, अच्छा डिलीवरी स्ट्राइड और अच्छा फॉलो थ्रू, ये तीन चीज़ें बहुत मायने रखती है. और ऋषभ जब दौड़ते हैं तो ऐसा लग रहा है कि मानो एक बुलेट ट्रेन दौड़ रही है, वेरी फास्ट एंड क्विक. अगदी बरोबर आहे. रिदम खूप चांगली आहे. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप होत असताना दीपक मडवी स्वतः कॅप्टन तिथे होते आणि ते झेल सुटलाय विजय पारदीचा. ॲक्शन रिप्ले. समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दीपक मडवी आणि त्याने एक सोपा झेल इथे सोडलाय. कैप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट ऐसा कहा जाता है और शायद तैयार नहीं थे उस स्ट्रोक के लिए फील्डर. और जब गेंद वहाँ पर आई और हाथ से छूटी, उन्होंने तुरंत अपने फील्डिंग पोजीशन को चेंज किया. एक अच्छा कैप्टन वही होता है जो टीम को समझे, टीम की ज़रूरत को समझे. अगर मेरे से कैच ड्रॉप हुआ है, लेट मी चेंज माय पोजीशन. अब वो अपने आप को दायरे के अंदर लाए और उन्होंने एक ज़्यादा भरोसेमंद खिलाड़ी को बाउंड्री लाइन पर भेजा है. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण एक लिजंड खेळाडू तुम्ही आहात. सर्व काही जाणता. क्रिकेटची रूपरेषा तुम्हाला माहिती आहे. सध्या फास्ट क्रिकेट आहे. यावेळेला मिस्टर 360 अतिशय चांगला फटका. बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय फलंदाज साहिल शेखच्या बॅटमधून. एक महत्त्वाची सूचना, जी गोलंदाजी करणारी टीम आहे त्याला 2 धावांची पेनल्टी आहे, कारण त्यांचा राखीव खेळाडू 12वा खेळाडू गणवेशमध्ये नाही आहे. स्कोर 8 रन. क्या ज़बरदस्त शॉट खेला था साहिल ने और तबीयत खुश कर दी. जो स्लॉग में गेंद को लिया था और लपेट लिया. साहिल शेख 2 बॉल 5, विजय पारदी 3 बॉल 3 और 1 ओवर की समाप्ति पर स्कोर है 8, 1 विकेट के नुकसान पर. तर 8 धावा झाल्यात फलकावर, परंतु 10 धावा होतील. 2 धावांची पेनल्टी आहे. 12वा खेळाडू ड्रेसिंगमध्ये नाहीये, पूर्ण ड्रेस कोडमध्ये नाहीये, त्यामुळे 2 धावा ॲड केल्या जातील. 10 धावा होतील पहिलं षटक समाप्तीनंतर. टीम महेंद्र स्पोर्ट्स भादवड. चांगली फलंदाजी साहिल शेखची. काय फटका त्याने सजवला. याच्यासाठी हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहिजे. सहजासहजी हे फटके आपल्याला प्रथम दर्शनी सोपे वाटतात, परंतु भरपूर कठीण असतात. बॉल ज्या वेगाने येतो त्या वेगाने बॅट फिरली जाते आणि पोझिशनमध्ये किती लवकर आला खेळाडू साहिल शेख. 5 धावांवर खेळतोय. 2 चेंडू फेस केलेत. विजय पारदी खेळताना 3 चेंडूमध्ये 3 धावा. दीपक मडवी ज्याच्याकडे अनुभव आहे, टीमचा कॅप्टन आहे, नेता, दिशादर्शक, तारणहार. मगाशी झेल सोडला, परंतु आता गोलंदाजी करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. 10 धावा फलकावर. बीटीसीने खूप चांगलं टेलिकास्ट केलं या स्पर्धेचं. JBN ऑनलाईन इंटरनेट सुविधा त्यांनी पुरवली आहे. DJ शुभम यांचं मी कौतुक करेन. आणि दीपक आता विजय पारदी. शॉर्ट बॉल मागे खेळलाय. फाईन लेगला जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे क्रीडांगणाची आणि पहिल्याच बॉलवर चौकार आला दीपकच्या विरुद्ध. आता थोडासा दबाव नक्की कॅप्टनला जाणवेल. बहुत अच्छी टाइमिंग. यहाँ पर इतना आसान नहीं होता, लेकिन दीपक मडवी की पहली बॉल और बैट्समैन की जो हाइट है आप देख सकते हैं, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन में लाया, वजन ट्रांसफ़र किया. आइडियली ये हुक शॉट फाइन लेग की तरफ जाना चाहिए था, लेकिन डीप लॉन्ग स्टॉप पोजीशन से जाती हुई बॉल. लेकिन जहाँ तक टीम का फ़ायदा हो रहा है, चाहे पुल हो, चाहे हुक हो, चाहे ड्राइव हो, चाहे कट हो, रन बन रही है, अच्छी बात है इस वक्त महेंद्र स्पोर्ट्स बादवड के लिए. यावेळेला थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल होता, ऑनसाईडला दिशा दिली. मिडॉनला क्षेत्ररक्षक येते धावत, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल विजय पारदीच्या खात्यामध्ये. चांगला खेळत असताना विजय पारदी एक्झॅक्ट मागचा बॉल शॉर्ट होता, त्याला मागे खेळला. त्याच्यानंतरचा बॉल थोडासा लेंथ बॉल होता, पुढे खेळला. म्हणजे सर्व शॉट त्याच्याकडे आहेत हे प्रतीत होत आहे.
दीपक मडवी या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्यात. सेकंड पॉवर प्लेचं हे षटक आहे P2, जे आपल्या स्क्रीनवर BTCच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. भिवंडी टेनिस क्रिकेट लाईव्ह वर तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. मागे खेळलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळताना दिसेल. दीपक मडवी यांनी काही बॉल शॉर्ट टाकलेत, काही लेंथ बॉलचा वापर केला, परंतु पहिल्या शॉर्ट बॉलवर चौकार, त्यानंतर लेंथ बॉलवर 1 रन आणि त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, यावर मात्र फक्त एकच धाव मिळाली. और यहाँ पर ऋषभ की तारीफ करनी होगी, स्वयं बॉलर है इसलिए उनके पैर में वो जान है, अच्छी हाइट है उनके पास, कमर के बल झुकते हुए वो निश्चित चौके को बचाया और बचाया गया रन ये बनाए गए रन के बराबर होता है और वहाँ पर थोड़ा सा फायदा वहाँ पर साई स्पोर्ट्स कारबाव को मिलता हुआ. जास्त शफल झाला, वेगाने टाकला बॉल खोलवर टप्प्याचा आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा अनुभव आहे दीपक मडवी यांचा, प्रचंड मोठा अनुभव टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना. जास्त शफल झाला फलंदाज, अगदी वाईड लाईनवर येऊन हा पुन्हा एकदा फटका खेळायचा होता आणि ते बीट करून गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली रणनीती, जेवढं फॉलो कराल तुम्ही फलंदाजाला तेवढा रूम कमी मिळतो फलंदाजाला फटका खेळण्यासाठी, हे माहीत होतं दीपक यांना. चांगली लाईन. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑफ ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफच्या दरम्यान, तोपर्यंत एकच धाव इथे मिळताना दिसते. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी केली, अनुभव पणाला लावत असताना. म्हणतात ना एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर, ते याच्यासाठी अनुभव पणाला लावतात. चांगली गोलंदाजी केली आहे. या ओव्हरमध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल शिल्लक आणि स्ट्रायकिंग एंडला साहिल शेख. एक चांगला चौकार खेळलाय साहिल शेखने, पाहूया तो कसा खेळतोय. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील पंचांकडे फेटाळून लावली आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. कदाचित बॅटला लागलेला असावा म्हणूनच ही अपील फेटाळली आहे पंचांनी. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 18. बहुत अच्छी पार्टनरशिप दोनों के बीच में. रन रेट 9 रन प्रति ओवर. साहिल शेख 4 बॉल 7 और विजय पारदी 7 बॉल 9. यानी कि दोनों बैट्समैन ने स्टार्ट अच्छा लिया है. अब अंग्रेजी में एक मुहावरा है कि दे हैव गॉट द स्टार्ट बट वेदर दे हैव गॉट द सस्टेनेबिलिटी. मतलब ये जो सवाल है कि आपको शुरुआत अच्छी मिली, लेकिन क्या आप उस शुरुआत को आगे निरंतर रख पाएंगे, ये एक सवालिया निशान है. और वहीं पर एक बॉलिंग चेंज यहाँ पर हम देखने जा रहे हैं. ऋषभ की जगह पर एक नए गेंदबाज की आजमाइश की जा रही है और यहाँ पर गेंदबाजी की विविधता इसकी अगली परीक्षा रहेगी. लेकिन इस वक्त महेंद्र स्पोर्ट्स भादवड़ 18 रन 1 विकेट के नुकसान पर 5 ओवर का ये मुकाबला है और अगले 3 ओवर में अगर 30 रन भी बनते हैं तो 5 ओवर में 50 के आसपास का लक्ष्य हमें देखने को मिल सकता है. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीसाठी आहे धीरज धुमाळे, मॅन फ्रॉम वडू नवघर, साहिल शेख आणि विजय पारदी. विजय पारदी जांभूळपळाचा खेळाडू, तर साहिल हा डोहळेचा खेळाडू. आणि हेच तर सिटी क्रिकेट आहे. सिटी क्रिकेटमध्ये मजा येते. सिटी क्रिकेटमध्ये प्रत्येक विभागातले, गावातले, प्रभागातले खेळाडू एकत्रित येऊन खेळताना दिसत आहेत. संघ मालकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं ओव्हरऑल. 5 षटकांची लढत आहे. धीरज आलाय गोलंदाजीसाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल. जास्त बाहेर टाकलाय बॉल आणि वाईडने सुरुवात झाली आहे या षटकाची. ओव्हर नंबर 3 सध्या सुरू आहे. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20, माफ करा 19, कारण 18 धावा झाल्या होत्या पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला वाईड बॉल आला. 19 धावा झाल्यात. 19, 9.50 कारण रन रेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा ते चित्र. यावेळेला यश मिळतंय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. साहिलच्या बॅट मधून हा येतोय षटकार. पहले ही मन बना लिया था. देखिए इसके पहले भी रिवर्स स्वीप मारने की कोशिश की, वो नाकामयाब रही, लेकिन इस बार कोशिश की और करके दिखाया. ये बहुत इंपॉर्टेंट होता है. जो दिखा दिया कि साहिल शेख ने तालीम ली है इस शॉट की, प्रैक्टिस करते हैं और जब आप किसी चीज़ को प्रैक्टिस करते हैं तो आप परफेक्ट हो जाते हैं और वही वहाँ पर साहिल ने दिखाया. 2 बेहतरीन शॉट. हमने एक स्लॉक का जो पहले देखा और अभी रिवर्स का, दोनों लाजवाब शॉट्स. 25 for 1.
यावेळेला स्टेप आउट करत इनसाइड आउट खेळलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरच्या गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. सर्वच फटके आहेत साहिलच्या बॅटमध्ये, भात्यामध्ये. हे ते प्रतीत होत असताना या अगोदर रिव्हर्स स्वीपचा षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुढे सरसावत स्टेप आउट करत इनसाइड आउट एक अतिशय चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना 4 रन. बहुत लाजवाब फुटवर्क, अच्छा फुटवर्क अच्छे टाइमिंग के लिए प्रोत्साहन देता है, और अच्छा फुटवर्क और टाइमिंग हो तो प्लेसमेंट जो है वो भी सही देखने को मिल सकती है. तो साहिल ने दिखाया कि मैं केवल उल्टा पुल्टा यहाँ वहाँ का बल्लेबाज नहीं हूँ, मैं विकेटों के सामने भी बल्लेबाजी कर सकता हूँ. तो स्कोर 29 पर 1 और महेंद्र स्पोर्ट्स भादवड़ अब एक मजबूत स्थिति में पहुंच चुकी है. पहला झटका जल्दी लगा था, लेकिन उसके बाद अब ये दोनों बल्लेबाज जो है काफ़ी स्थायी होकर खेल रहे हैं, और धीरज का ये ओवर काफ़ी खर्चीला. अब तक 11 रन इसमें आ चुके हैं. हो, महागडे षटक 11 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आल्यात. पुन्हा एकदा ते चित्र रिव्हर्स स्वीप करायचा होता, रिव्हर्स पॅडल स्वीप, परंतु इथे बॅटला ब्रश होतोय बॉल, त्याच्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसेल. फलंदाज साहिल शेखला ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. हो, एक्झॅक्ट तेच केलं होतं. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स पॅडल स्वीप करायचा होता, परंतु इथे रन त्याला मिळाली 1. धीरजवर थोडासा दबाव आहे. यानंतर होणारा सामना देवरुंग प्लस सावंत आणि चौदरपाडा भावाळे. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन दिलेला आहे आमनेगावातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुनील शेठ फुलोरे साहेबांचं या क्रीडानगरीवर शुभ आगमन दिलेलं आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय नवनाथजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकता. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सरपंच चषक 2022 मध्ये आयोजकांच्या वतीने. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुनील शेठ फुलोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, आणि त्यांच्या समेत पाहू शकता आपण नवनाथजी पाटील आणि सन्माननीय योगीजी केणे यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन होतं. या तिन्ही मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इस बीच एक बेहतरीन शॉट लगा वहाँ पर. देखिए किस तरह कैच इस बार भी ड्रॉप हुआ. फुल टॉस बॉल और बेस बॉल हिट स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और दीपक के ऊपर से जाती हुई गेंद. वहाँ पर स्कोर 30, 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर चलता हुआ साहिल शेख और विजय पारदी. तो अब रिप्ले लिया गया है. ये चौका है या छक्का, इसको तय किया जाएगा. सो ये डिसीजन रेफर किया है. लोअर फुल टॉस, और अभी हमारा कैमरा उसको दूध का दूध पानी का पानी क्लियर कर देगा. आता शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय सुनील शेठ फुलोरे, सुप्रसिद्ध उद्योजक. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आपले सरपंच सन्माननीय विश्वासजी मागे साहेब आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे फुलोरे साहेब. तो 4 रन घोषित किए गए हैं. धन्यवाद अंपायर. दुसरा झेल इथे सोडलाय दीपक मडवी यांनी. हा चौकार येतोय, या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या 34. महागडे षटक 16 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आल्यात या ओव्हरमध्ये. 34 धावा. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर जवळपास 60 रन इथून बनवल्या जाऊ शकतात. 12च्या सरासरीने सध्या खेळ सुरू आहे. खुल्या टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या कडेला लागतोय, अगदी खाली बॉल, आणि ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 संपलंय. 11.33 सरासरी गाठण्यामध्ये यश मिळालंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना संघ महिंद्रा स्पोर्ट्स भादवडची धावसंख्या आहे 34. फलंदाज बाद झालाय 1. बहुत अच्छी पोजीशन में विजय पारदी अभी अभी ग्रामीण का मुकाबला जीतकर खेलने के लिए उतरे, तो वो आत्मविश्वास उनके साथ था. वो निरंतरता इस शहरी क्रिकेट में भी उनकी बल्लेबाजी में देखने मिल रही है. 10 बॉल 13. और साहिल शेख, इन्होंने दर्शकों के दिलों को जीता है और मैच जीतने की दिशा में एक परफेक्ट स्कोर को लेकर आगे बढ़ते हुए 7 बॉल 18 पर खेल रहे हैं. धीरज का ओवर काफ़ी खर्चीला रहा है, और इसलिए अब आखिरी 2 ओवर में किस तरह महेंद्र स्पोर्ट्स भादवड़ को रोका जाए, इसके ऊपर भी वो एक प्लानिंग कर रहे हैं.
महेंद्र कल्याणकारी संस्था ये बहुत ही मशहूर एनजीओ है, सामाजिक संस्था है। सम्माननीय रुपेश दादा मात्रे और संजय जी मात्रे इनके द्वारा समाज उपयोगी कार्य पूरी दुनिया में किए जाते हैं और महेंद्र कल्याणकारी संस्था ये इसके पीछे एक बैकबोन रही है। कुणाल, अभी भी 12 गेंदें जो बची है, अगर उसमें आप 15 से 20 रन भी पकड़ते हैं, 15 पकड़ते हैं तो 59 और 20 पकड़ते हैं तो तो मेरे ख्याल से 49 अगर 15 बनते हैं और 20 बनते हैं तो 54, जो मेरे ख्याल से एक फाइटिंग टोटल रहेगा। धन्यवाद रिस्पॉन्डे सर. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतं या ग्रामपंचायत वाशिरेचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अरुणजी शेलार आणि त्यांच्या समिती त्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेलं आहे. असे दानशूर व्यक्तिमत्व माजी सभापती नामदेव पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय विवेक शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन दिलेलं आहे. तुमचं सरपंच चषक 2022 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आमचे पहिल्या क्रमांकाचे स्पॉन्सर माजी सभापती नामदेवजी पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय विवेक शेठ नामदेव पाटील आणि माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरेचे त्याचप्रमाणे विद्यमान सदस्य अरुणजी शेलार या दोन्ही मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. थँक्यू. कुणाल, इस दौरान दीपक मडवी ने विकेट लिया, जो 2 कैच छूटे उसके मलाल को कम किया दीपक मडवी ने। क्रीज के कोने से देखिए किस तरह परफेक्ट यॉर्कर थी और बेल्स को ट्रिम करती हुई चली गई। और साहिल शेख उल्टा पुल्टा शॉट बहुत अच्छा खेल रहे थे लेकिन स्टंप टू स्टंप बॉल को पढ़ नहीं पाए और बड़ा विकेट नए बैट्समैन आतिश गोडविंदे और 34 के योग पर गिरता हुआ दूसरा विकेट। 34 धावा. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या सरपंच चषक 2022 मध्ये चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे आयोजित ही स्पर्धा. हातीश गोडविंदे नवीन फलंदाज आलाय. फलंदाजीसाठी दीपक मडवीला यश मिळालंय. त्याच्या पहिल्या चेंडूवर सेकंड स्पेलच्या दरम्यान 8 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. आणि यावेळेला झेल घेण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला दीपक मडवीने. आतिश गोडविंदे इथे शून्याचा चष्मा घालून पॅव्हलियनच्या दिशेने जाईल. हा अनुभव इथे पणाला लावत असताना दीपक मडवी वीरेश ने बहुत अच्छा कैच लिया। देखिए दीपक मडवी एक फाइटर खिलाड़ी है। एक एक कैच छोड़ने से खिलाड़ी खराब नहीं होता, एक खराब ओवर करने से खिलाड़ी खराब नहीं होता। पूरी जिंदगी भर की तपस्या रहती है और जैसा आपने कहा जो लेजेंडरी खिलाड़ी है भिवंडी के, उसमें दीपक मडवी का नाम शुमार होता है। और ऐसे में वाकई में कभी कभी लगता है कि ओल्ड इज गोल्ड। दीपक ने अपने वो लय को बरकरार रखा है। बतौर कैप्टन जो मेरे से गलतियां हुई, अब मैं क्या अच्छा करूं। 2 गेंदों पे 2 विकेट लेकर अब हैट्रिक पर आ चुके हैं। पप्या खारीक हॅट्रिक बॉल फेस करत असताना दीपक मडवीचा आणखीन एक डॉट बॉल. अनुभव प्रचंड आहे. त्या अनुभवाच्या जोरावर मात्र पप्या खारीक यांना देखील बीट करून जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. वेगळी शैली आहे पप्या खारीक यांची फलंदाजी करण्याची. पहिले पुढे जातात, नंतर मागे येतात. अगदी बसून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असतो. खोलवर टप्प्याचा बॉल आणि पहा पुन्हा एकदा अपील केली जाते विकेटसाठी. विकेट कीपरने हा बॉल झेललाय का हे पाहतात आणि ते मात्र पप्या खारीक हा देखील फलंदाज बाद होतोय. दीपक मडवीच्या या ओव्हरमध्ये त्यांना मिळालं हे 3रं यश. क्या बेहतरीन गेंदों को काट रहे दीपक मडवी। वो कहते हैं ना कि जलो तो दीपक की तरह, यानी कि आजू बाजू में भी रोशनी फैलाओ। दीपक अब आया है और खुशियां लाया है और यहाँ पर पप्या खारीक आउट होकर वापस लौटते हुए दीपक के इस ओवर में गिरते हुए 3 विकेट। अब तक 4 गेंदों में कोई रन नहीं बना है। ये अच्छी बात रहेगी यहाँ पर साइश स्पोर्ट्स खारबाव के लिए। और खारबाव ने इस ओवर में मात्र बल्लेबाजों को रोक कर रखा हुआ है। अनप्लेएबल बॉल्स यहाँ पर कहे जाएंगे दीपक मडवी द्वारा। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे विकेट येतात. जो प्रोजेक्टेड स्कोर आपण विचार करत होतो 50च्या आसपास, 54च्या आसपास, तो आता डायरेक्ट 44 वर येऊन पोहोचलाय.
त्याच्यामुळे भेदकता दिसली आहे. या ओव्हरच्या दरम्यान विकेट्स आलेले आहेत, रन येताना दिसत नाहीयेत, दबाव आलेला आहे. 11.33 ची सरासरी होती, ती सरासरी डायरेक्ट 9.27 वर आली. 4 बॉल आतापर्यंत टाकण्यात आलेले आहेत. चौथं षटक सध्या सुरू आहे. 34ला 4 अशी परिस्थिती टीम साई स्पोर्ट्स खारबावच्या विरुद्ध महेंद्र स्पोर्ट्स भादवडची. हे सर्व हायलाइट्स तुमच्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. या ओव्हरच्या दरम्यान कशा पद्धतीने गोलंदाजी राहिली दीपक मडवीची. 4 बॉलमध्ये 3 विकेट्स त्याने घेतल्यात. कुणाल, यहाँ पर एक चीज़ आप और गौर करेंगे, देवेंद्र खारिक उर्फ पप्या और महाराष्ट्र टेनिस बॉल के एक और ऐसे खिलाड़ी है पप्पू तोड़कर, इनका ट्रिगर मूवमेंट इतना ज़्यादा रहता है जब बॉलर बॉलिंग करने आता है, शफल बहुत ज़्यादा होकर खेलने का प्रयास वहाँ पर पप्या खारिक का था। और दीपक मडवी, क्योंकि दीपक मडवी और पप्या खारिक आपस में कई बार खेल चुके हैं, आज लगभग पिछले 20-25 साल से दोनों आपस में 10 से 15-20 बार भिड़े होंगे और दीपक को अच्छी तरह पता था गेंद को पिच कहाँ कराना है। तो एक अच्छी वापसी यहाँ पर कैप्टन द्वारा की गई है, जो अच्छी बात है। अगर ये ओवर में 2 गेंदें और अच्छी कर लेते हैं तो फिर जो स्कोरबोर्ड का प्रेशर है वो महेंद्र स्पोर्ट्स भादवड पर आ जाएगा। हो, अगदी बरोबर आहे. स्कोर बोर्डचा जो प्रेशर आहे तो महेंद्र स्पोर्ट्स भादवडवर आलेला आहे, म्हणायला हरकत नाहीये, कारण या ओव्हरमध्ये अजून एकही धाव खर्च करण्यात आलेली नाहीये. नवीन बॅट्समन आता सुरेश पारदी. विजय पारदीच्या बरोबरीने खेळावं लागेल. 10 चेंडूमध्ये 13 धावा केल्यात, परंतु सातत्याने विकेट इथे जातात. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट्स घेतल्या गेलेल्या आहेत. आणखीन एक चांगला बॉल इथे दीपक मडवीचा. हा 5वा डॉट बॉल या ओव्हरचा येत असताना चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. 5 डॉट बॉल इथे टाकले, 3 फलंदाजांना बाद केलंय. मिडन ओव्हर आपण पाहणार आहोत का? शेवटच्या बॉलवर देखील विकेट मिळू शकते. कॅचचा कॉल केलाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचला बॉलवर. निराश असतील दीपक. तत्पूर्वी एक धाव मिळताना दिसते. चांगलं षटक म्हणावंच लागेल, कारण या चौथ्या ओव्हरमध्ये अवघी 1 रन त्यांनी खर्च केली आणि 3 फलंदाजांना बाद केलं. 35ला 4 ओव्हर नंतर महेंद्र स्पोर्ट्स भादवड. कम खर्चा फुल चर्चा, इस तरह की ओवर वहाँ पर दीपक मडवी द्वारा। और दीपक मडवी ये ओवर की क्लिप बार बार अपने फ्री टाइम में देखना चाहेंगे, ऐसा ये ओवर उन्होंने किया। पहले बॉल पर विकेट, दूसरे बॉल पर विकेट, तीसरी बॉल बिंदी गेंद, चौथी बॉल पर विकेट, 5वीं गेंद बिंदी, और आखिरी बॉल पर भी विकेट होते होते रह गया, क्योंकि जिस तरह से स्ट्रोक खेला गया था। बट व्हाट अ परफॉर्मेंस। एक समय था कि जब 2 ओवर तक ऐसा लग रहा था महेंद्र स्पोर्ट्स भादवड, लेकिन पिछले 1 ओवर में अगर हम देखें, खास करके धीरज के खर्चीले ओवर के बाद दीपक मडवी का वापसी करना, ये टीम के लिए अच्छी बात मानी जाएगी। प्रोजेक्टेड स्कोर अब 44 का है, जो मैनेजेबल स्कोर है। करंट रन रेट 8.75। विजय पारदी 10 बॉल 13, सुरेश पारदी 2 बॉल 1। देवरुंग सावध आणि चौधरपाडा भाबाळे या दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं. नेक्स्ट मॅच आपली असेल ग्रामीण गटातून. 2 गाव एक संघ, देवरुंग सावध आणि चौधरपाडा भावाळे हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना दिसणार आहेत नेक्स्ट मॅच मध्ये. सुरेश पारदी 1 रन, विजय पारदी 13 धावांवर. सुरेश पारदीकडे असेल स्ट्राईक. लास्ट ओव्हर मध्ये धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 35. 4 फलंदाज बाद. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आहे अक्षय पाटीलच्या खांद्यावर. अक्षय लास्ट ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. चांगली गोलंदाजी कॅप्टन दीपक मडवी यांची. स्वतः ज्यावेळेला तुम्ही डिसिजन घेता गोलंदाजी आम्ही करणार, त्यावेळेला तुमच्याकडेच लक्ष असतं, दारोमदार तुमच्यावर असते. आणि ज्यावेळेला तुम्ही गोलंदाज असाल टीमचे प्रमुख, अतिशय योग्य लाईन आणि लेंथ. 3 फलंदाजांना बाद केलं. मागच्या ओव्हरच्या दरम्यान दीपक यांनी फक्त 1 रन खर्च केली. 35 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद. करंट रन रेट 8.75 वर येऊन पोहोचलाय, जो पहिले 11.33 होता. ऑन साइडला दिशा देत असताना स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतात भरपूर वेगाने. 1 धाव इथे मिळेल. सुरेश पारदी यांना क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील दाखवत असताना टीम साई स्पोर्ट्स खारबावने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय उशिराने. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. विजय पारदी बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षय देत असताना.
विजय पारधी का विकेट लिया यहाँ पर अक्षय पाटिल ने, तनय पाटिल ने कैच लिया। पुल करना चाहते थे, न ऊंचाई न अंतर नाप पाए और एक बेहतरीन कैच। क्या ज़बरदस्त वापसी की है यहाँ पर साई स्पोर्ट्स खारबाव ने। पहले 3 ओवर तक जो रन बन रहे थे वो अब आखिरी 7 गेंदें जो रही है, पिछले ओवर की 6 गेंदें और इस ओवर की 1 गेंद, इसमें केवल और केवल 2 रन आए हैं। और जो विकेटें गिरी है, देखते ही देखते 5 विकेटें, बहुत ही अच्छी पोजीशन में साई स्पोर्ट्स खारबाव। मागच्या 8 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि आणखीन एक डॉट बॉल, म्हणजे मागील 9 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात। 34 धावा झाल्या होत्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर। वाटलं होतं की प्रोजेक्टेड स्कोर दाखवण्यात आला 54, 56 किंवा 60च्या आसपास हा संघ जाईल, परंतु तसं होताना दिसलेलं नाहीये। फक्त 36 धावा फलकावर लागल्यात। मागील 9 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात। अक्षय पाटीलचं हे षटक, डेथ ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 1 फलंदाज बाद केलाय। सुरेश पारधी सध्या स्ट्रायकिंग एंडला 4 बॉल फेस केले। 2 धावांवर खेळत असताना एक फ्लाय स्लिप ठेवण्यात आली आहे। यावेळेला पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, झेल पकडला जाईल। आणखीन एक धक्का देत असताना अक्षय पाटील बॅकफुटला पूर्णपणे संघ महेंद्र स्पोर्ट्स भादवड। धन्यवाद। वेदांत पाटिल ने कैच लिया। देखिए, दीपक मडवी के हाथ से जब कैच छूटा तो आप एक चीज गौर करेंगे कुणाल, बाकी के तमाम क्षेत्ररक्षकों ने क्या सोचा कि अब हमको कैच लेने पड़ेंगे क्योंकि कैप्टन का हमको साथ देना होगा। दीपक ने एक बढ़िया ओवर किया और उसके बाद जो एक के बाद एक कैच अब हम देख रहे हैं, ऐसा लग रहा है कि अब ये क्रिकेटर नहीं है, ये कमांडो है, पेट्रोलिंग कर रहे हैं। हमारे बाजू से परिंदा भी पर मार के नहीं जा सकता, ऐसा क्षेत्ररक्षण। और 36 पर 6। जयेश शेलार यांच्यासाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं पारितोषिक। विद्यमान सरपंच विश्वास मागे साहेब यांच्या वतीने एक धाविती मात्र मिळताना दिसते। या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या स्कोर बोर्डवर। आता 37-37। अखेर 10 चेंडू नंतर एक धाव आली आहे स्कोर बोर्डवर। 34 धावा होत्या, त्याच्यानंतर या 3 धावा आल्यात। 11 बॉल जवळपास झालेत। शेवटचा चेंडू शिल्लक। या पहिल्या डावातला धावा झाल्या 37-37। यानंतर होणारा सामना देवरुंग सावत, चौदरपाडा भावाळे दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय। तिथे टॉस केला जाईल। फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल पकडला जाईल। आणि मगाशी हरीश सरांनी सांगितल्याप्रमाणे जरी 2 झेल सोडले होते क्षेत्ररक्षक दीपक मडवीने, परंतु त्याची भरपाई इतर सर्व क्षेत्ररक्षकांनी करून दाखवले। एकही झेल कोणी सोडलेला नाहीये। त्यानंतर गोलंदाजीमध्ये दीपक यांनी देखील त्याची भरपाई केली, अप्रतिम गोलंदाजी दाखवली। 5 ओव्हरचा खेळ संपला। 3 ओव्हरमध्ये 34 होत्या आणि त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्यात महेंद्र स्पोर्ट्स भादवडसाठी। आणि आता लक्ष आहे साई स्पोर्ट्स खारबाव या टीमच्या समोर 38 धावांचं, 38 टू विन। मध्ये यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत। आपण मित्रांनो अनुभवता सरपंच चषक 2022चा हा मात्र या स्पर्धेतील आज शेवटचा दिवस आणि आज दिवसभरामध्ये तुम्हाला एकापेक्षा एक स्टार खेळाडू पाहायला मिळणार आहेत। माझ्या समोर आकाश पाटील आहेत, ते देवरुंग सावत संघाचे कर्णधार आहेत आणि एका बाजूला जोगेंद्र आहेत जे भावाले बी आणि चौदरपाडा संघाचे कॅप्टन आहेत। तर हा सामना 4 षटकांचा असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी। आणि सन्माननीय सुनील शेठ फुलोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणं इथे या ठिकाणी उडवायचं आहे। चिरोबास्फोट वाशिर याची मागणी केलेली आहे आकाश पाटीलने, परंतु पाहूया सरपंच चषक आलेला आहे, म्हणजे हा टॉस जिंकला या चौदरपाडा आणि भावाले बी संघाने। मी सन्माननीय विवेक शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस विनिंग कर्णधाराला हे शीतपेय द्यायचं आहे। त्यानंतर तुमचा मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा जाऊन एकदा
व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. जोगेंद्र, कालचा दिवस आपण जर पाहिला तर जबरदस्त खेळ तुमच्याकडनं आम्हाला पाहायला मिळाला, परंतु अजूनही मात्र तुम्हाला संघर्ष ही ट्रॉफी जिंकायची असेल तर प्रत्येक सामना तुम्हाला जिंकावाच लागेल, कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे. प्रतिस्पर्धी संघ पाहिलं तर तुमच्याच परिसरातील एक 2 तुल्यबळ संघामध्ये एक संघ पाहायला मिळतोय, तर त्या संघाचं काही दडपण वगैरे? नाही, दडपण वगैरे काही नाही राहणार आणि प्रतिस्पर्धा संघ बघला तर चांगलाच संघ आहे. आमने लोणार परिसरामध्ये चांगला संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यालासुद्धा आम्ही चांगला फाईट बॅक करण्याचा प्रयत्न करू. काही संघामध्ये चेंजेस पाहायला मिळेल. चेंजेस असणार आहे. सूरज केने केलेले. सूरजच्या आल्यानंतर तुमचा संघ सुद्धा मात्र अगदी ताकदवार पाहायला मिळतोय. तर प्रथमतः तुम्ही गोलंदाजी करणार की फलंदाजी? शेखर या समोरच्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश पाटील, तुम्ही सुद्धा कालच्या दिवसभरामध्ये चांगला खेळ तुम्ही प्रस्थापित केलेला आहे, परंतु ही लढत पाहिली तर दोन्ही संघ जर पाहिले तर आमने लोणार परिसरातील हे 4 गावातून तुम्हाला 2 संघ पाहायला मिळत आहेत. तर बॅटिंग करत असताना काय डोळ्यासमोर लक्ष आहे तुमच्या? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या संघामध्ये काय चेंजेस आहे तो संघ केलेला आहे. म्हणजे तुम्ही विनिंग कॉम्बिनेशनकडे जाणार आहात, तर प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला तर त्यांच्याकडे विकेश मुकादमा आहे, सूरज केनीचा आता मात्र समाविष्ट केलेला आहे, त्यानंतर निलेश जाधव आहे. तर त्या गोलंदाजी समोर तुम्हाला बॅटिंग करण्यात थोडंसं कठीणदायक जाणार आहे, परंतु ट्रम्प कार्ड म्हणून तू कोणाकडे पाहतोस? किरण पाटील. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तुमचा कसा प्रवास राहिला? चांगला चालू आहे. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस मित्रांनो संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय भावाले बी आणि चौदरपाडा संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि इन्व्हाइट केलेला आहे सावत प्लस देवरुंग संघाला बॅटिंगसाठी. ओटो कॉमेंट्री बॉक्स तिथे सज्ज आहेत आमचे दिग्गज समालोचक कुणाल दाते सर आणि हरीश पांड्या सर. थँक्यू. धन्यवाद योगेशजी. टॉस झालाय, चौदरपाडा भावाळे संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. एक नजर धन्यवाद कुणाल दाते सर. आपल्याकडे थोडा वेळ आहे तर आपण 2 ते 3 सन्मान जे आहेत ते करून घेणार आहोत, कारण मान्यवरांना आपण जर पाहिलं थोडंसं बिझी शेड्यूल असल्या कारणाने या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करूया. आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, सन्माननीय सुनील शेठ फुलोरे आणि माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सरपंच विश्वासजी मागे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. उबदार माजी शाल, सन्मान चिन्ह आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेला आहे. माजी सभापती नामदेव पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय विवेक शेठ पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मोठी खूप मोठं या ठिकाणी सहकार्य आम्हाला विवेक शेठ पाटील याचकडनं लाभलेलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहे, युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करतोय आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटूसुद्धा आहेत. त्यानंतर मित्रांनो आमच्या भेटीला आज पनवेलवरून या ठिकाणी हरिभक्त परायण सन्माननीय सुरेशजी महाराज पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. तर मी पुन्हा एकदा सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायत स्थापनेचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय नंदकिशोर बजागे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा विश्वासजी मागे यांना विनंती करतोय की ग्रामपंचायत स्थापनेचे विद्यमान सदस्य सन्माननीय नंदकिशोर बजागे यांना आपण सन्मानित करूया. आज शेवटचा दिवस आणि या व्यासपीठावर आपल्याला मान्यवरांची मानदियाली पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं पुढच्या एकदा चोरोबास्फोट वाशेरे आणि ग्रामस्थ मंडळ वाशिराच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आता मात्र जाऊया आपण मॅचच्या दिशेने. ओ टू यू कॉम्बॉक्स. 38 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम साई स्पोर्ट्स खारबावला. महेंद्र स्पोर्ट्स भादवडच्या विरुद्ध 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल साई स्पोर्ट्स खारबाव. हा संघ 2 सलामीवीर आता मैदानामध्ये आहेत. प्रणय पाटील आणि त्याच्या बरोबरीने अक्षय पाटील. खारबावचे जे दोन्ही खेळाडू आहेत साई स्पोर्ट्स खारबाव मध्ये खेळताना दिसतील. सरपंच चषक 2022 BTC लाईव्ह वर तुम्ही पाहताय. वाशेरे गावातून ही स्पर्धा तुमच्या समोर आम्ही घेऊन आलेलो आहोत.
या स्पर्धेमध्ये 1 ते 4 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत तर रामदास बाबा शेलार, अमृत रामदास शेलार यांच्या स्मरणार्थ अनंत रामदास शेलार यांच्याकडून प्राप्त झाल्यात. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देवीदास शेलार यांच्या वतीने. फटका हवेत, पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, समोर खेळलेला फटका, बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतोय पहिल्या बॉलवर, चौकार प्रणय पाटीलच्या बॅटमधून. फंटास्टिक हिट ऑन द राइज. बहुत ही खूबसूरत हैंड आई कोऑर्डिनेशन और फॉलो थ्रू बैट का देखते ही बन रहा था और पहली बॉल पर चौका जड़ दिया है यहाँ पर साई स्पोर्ट्स कारबाव के बल्लेबाजों ने. प्रणयच्या बॅटमधून हा चौकार येतोय. पहिल्याच बॉलवर 4. दुसरा बॉल रिव्हर्स स्वीप केलाय, गॅप मधून जातोय, क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे, परंतु आउटफील्ड एवढं फास्ट आहे, बॉल थांबणारच नाहीये. प्रणयच्या बॅटमधून दुसरा चौकार सलग इथे ठोकत असताना. क्या ज़बरदस्त इम्प्रोवाइजेशन करते हुए रिवर्स स्वीप मारा था और हमारे कैमरामैन की तारीफ करनी होगी. आखिरी वक्त तक बॉल को फॉलो किया बाउंड्री लाइन तक. 2 बॉल में 8 रन, 2 बेहतरीन चौके इस वक्त प्रणय पाटिल द्वारा. यानंतर हलक्या हाताने फक्त शॉर्ट कव्हरला दिशा दिली. चांगलं क्रिकेट. 2 बॉलवर 2 चौकार आलेत. त्याच्यानंतर समजदारी ते दाखवत असताना फलंदाज आणि एक सिंगल घेतली आहे. प्रणयने 9 धावांवर तो खेळतोय. टीमला पोहोचवले 9 वर. सुरुवात दमदार झाली आहे. काहीशी अशी सुरुवात झाली होती पहिल्या 3 ओव्हरमध्ये ज्यावेळेला फलंदाजी करत होता महेंद्र स्पोर्ट्स भादवड, परंतु त्यानंतर आपण पाहिलं नांगी टाकली अक्षरशः फलंदाजांनी. दीपक मडवीने चांगलं षटक हाताळलं. त्याच्यानंतर शेवटचं षटक अक्षयने हाताळलं. फुल टॉस होता. स्लोअर वनचा वापर करण्यात आला होता सुरेश पारदीकडून, परंतु बॅटच्या अगदी टोला बॉल लागला आणि भवऱ्यासारखा बॉल फिरतोय तिथेच शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसेल. फलंदाज अक्षय पाटीलचं खातं उघडलंय. धावा झाल्यात आता स्कोअर बोर्डवर 10. 10 धावा. 38 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा लगेचच जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि रिव्हर्स खेळत असताना बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून पंचांचा इशारा हा येतोय. चौकार फलंदाज प्रणय पाटीलच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला कडकडीत ऑफ ड्राईव्ह इथे दाखवत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मिळतील देखील. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा जमवल्यात प्रणय पाटील आणि अक्षय पाटीलने. पहिलं षटक संपलं. सुरेश पारदीचे हे महागडे षटक. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर साई स्पोर्ट्स कारबाव 16. बहुत ज़बरदस्त बैटिंग यहाँ पर प्रणय पाटिल द्वारा. जैसे साहिल शेख ने पहली इनिंग में रिवर्स स्वीप के कुछ दिलकश शॉट्स खेले थे, बिल्कुल उसी की प्रतिकृति देखी गई दूसरी पारी में और प्रणय ने अपनी टीम को मैच विनिंग पोजीशन में लाया है. 24 गेंदों में 22, ये आसान सा समीकरण है. हालांकि क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता. विकेट की ज़रूरत इस वक्त महेंद्र स्पोर्ट्स भादवड़ को रहेगी. दूसरी ओर जो आखिरी 2 ओवर में कुणाल, जो बॉडी लैंग्वेज की हम बात कर रहे थे, दीपक मडवी के हाथ से कैच क्या छूटे. कभी कभी कहते हैं जो होता है अच्छे के लिए होता है. टीम के बाकी के तमाम खिलाड़ियों ने आते हुए एक भी कैच को छोड़ा नहीं है और उन्होंने ये तय किया है कि कैच को नहीं छोड़ेंगे और मैच को भी नहीं छोड़ेंगे. अब मैच विनिंग सिचुएशन में ये टीम आ चुकी है. अक्षय पाटिल 1 बॉल 1, प्रणय पाटिल 5 बॉल 15 और नया ओवर लेकर आ रहे विशाल पारदी और 1 ओवर 16, यानी कि अब रिक्वायर्ड रन रेट 5.5 रन प्रति ओवर से उनको खेलना है. 24 गेंदे 22 रन. स्पोर्ट्स खारबावला आज सामना जिंकण्यासाठी विशाल पारदीच्या खांद्यावर सेकंड ओव्हर सोपवण्यात आलाय. हायवे एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार.
बहुत ही बढ़िया प्राकृतिक स्ट्रोक प्ले यहाँ पर दोनों बैटर्स द्वारा, पहले प्रणय पाटिल और अब अक्षय पाटिल, पाटिल एंड पाटिल, इस तरह जोड़ी जमी हुई है। पंचाकडे अपील केली गेली आणि इथे मात्र फलंदाज बाद एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसलाय. साई स्पोर्ट्स खारबावला आउट होतोय इथे फलंदाज अक्षय पाटील. उम्दा गेंद थी, बिल्कुल टो क्रशर जिसको कहा जाता है, इन द चैनल, चेकिंग द फुटवर्क ऑफ द बैट्समैन, इस तरह की गेंद, और उस पर पकबाधा की अपील जिसको अंपायर ने वहां पर फैसला सुना दिया कि आउट है। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग अच्छी थी, और दीपक अभी भी आए, ताजगी है उनके पैरों में, 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते हुए विजय के मार्ग पर अग्रेसर होते हुए इस वक्त साई स्पोर्ट्स खारबाव 25 रन 1 विकेट। 13 धावा आता करायच्या. सामना जिंकण्यासाठी 38 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. प्रणयने चांगली फलंदाजी केली आहे. 300च्या स्ट्राईक रेटने तो सातत्याने खेळतोय. कॅप्टनसाठी हा बॉल लेगलान्स करायचा होता मागे, तत्पूर्वी पंचाकडे अपील केली, पुन्हा एकदा अपील उचलून धरली आणि या ओव्हरमध्ये विशालने दिलाय हा दुसरा धक्का. पाय ऍक्शन रिप्ले मध्ये आउट झालाय फलंदाज दीपक मडवी. दोनों गिरने वाले विकेट अगर आप देखें एलबीडब्ल्यू के रूप में, एक टो क्रशर यॉर्कर और एक ऑलमोस्ट शॉर्ट ऑफ द लेंथ बॉल जो चैनल में गई, और यहाँ पर बताते हैं कि विशाल पारधी ने हिम्मत नहीं आ रही है, भले छोटा स्कोर है, चांस कम है, लेकिन कोशिश की जा सकती है, और अचानक 2 विकेट गिरने पर अब थोड़ा सा दबाव यहाँ पर ज़रूर बनेगा। हालांकि प्रणय पाटिल ये एक्स फैक्टर हो सकते हैं इस मैच में, 6 बॉल 18 पर खेल रहे हैं, उनको कितनी स्ट्राइक मिलेगी और वो कितना जल्दी फिनिश करेंगे, ये देखने वाली बातें रहेगी। फुल टॉस टर्न केला बॉल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, तिथे एकच धाव मिळताना दिसेल. चांगली गोलंदाजी. इन कटरवर एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये दीपक मडवीला आउट केलं. त्याच्या अगोदर आपण पाहिले यॉर्करवर फलंदाजाला अक्षयला तिथे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये बाद केलं. या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले विशालने, परंतु 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13च्या सरासरीने धावा झाल्या 26 आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी फक्त 12. 18 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण. पूरा श्रेय जाता है, देखिए बॉलिंग, बैटिंग और फील्डिंग तीनों डिपार्टमेंट में आउटप्ले किया है अपने ऑपोजिशन को। हालांकि 2 रन की पेनल्टी भी उनको मिली, 2 कैच भी छूटे, लेकिन कभी कभी कहते हैं ना कि जो होता है अच्छे के लिए होता है। साई स्पोर्ट्स खारबाव को वो एक प्रोत्साहन मिला कि अब हमको जागना होगा, हमारी जो मंजिल है अब करीब है, और फिर जो कैचेस लिए गए, वेदांत पाटिल कहिए, तनय पाटिल कहिए, विकेट कीपर वीरेश कहिए, एक के बाद एक ऐसे बढ़िया कैच हमें देखने को मिले कि पूरे मैच को टर्न करके रख दिया है। और अब जबकि नए बैट्समैन हर्षद आए हुए हैं गेंदबाजी की जिम्मेदारी संभालने के लिए, अख्तर शेख, और अख्तर शेख के सामने अब चुनौती है 18 बॉल में 12 रन बचाने की। अख्तर शेख, हर्षद जो टिंबिवलीचा खेळाडू आहे, भिवंडीचा अख्तर त्याच्यासमोर गोलंदाजी करताना दिसेल. यावेळेला फ्रंट फुटवर येऊन अतिशय चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना कव्हर्सला बॉल जातो, एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक येतात, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट हर्षदची, प्रणयच्या साथीने 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 28. बहुत अफलातून कवर ड्राइव आप देखें, लीनिंग फॉरवर्ड एंड एक्सटेंडिंग द आर्म्स, उस तरह का ड्राइव था। 28 पर 2। शॉर्ट बॉल हुक केलाय, मागे जातोय बॉल फाईन लेगला, क्षेत्ररक्षक थोडासा त्याच्या पुढे बॉल पडलाय. तत्पूर्वी 1 धाव हर्षद इथे पूर्ण करण्यात असताना दिसेल. 29 धावा झाल्यात या मॅच मध्ये. आता 9 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक, 16 चेंडू आणि 9 धावा. प्रणय पाटील 18 धावा त्याने आतापर्यंत केल्यात या मॅच मध्ये. वेगाने धावा केल्यात, पॉवर प्लेचा अतिशय सुयोग्य वापर त्याने केलाय या मॅचच्या दरम्यान.
पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर अख्तर शेखचा. यश त्यांचा वेध घेतोय, मधली स्टिक वाकवली, फलंदाज बाद. तिसरा धक्का साई स्पोर्ट्स कारभावला. फ्रंट फुट को क्लियर नहीं कर पाया और पैर को लगकर बॉल स्टंप पर चली गई। यानी गिरने वाले तीनों विकेट में पैर जो है ये बहुत इंपॉर्टेंट थे। फुटवर्क वहाँ पर 2 LBW और अब यहाँ पर देखा कि रिवर्स स्वीप खेलने के प्रयत्न में पैर को लगकर बॉल स्टंप पर, गिरने वाले तीनों ही विकेट स्टंप टू स्टंप गेंदों पर गिरे हैं। ये भी एक यूनिक बात रहेगी और अख्तर को मिलती हुई सफलता ने महेंद्र स्पोर्ट्स बादवड़ को मुकाबले में थोड़ा वापस आने का मौका दिया है। 29 for 3. विरेश पाटील आणि हर्षद पाटील मॅन फ्रॉम टेंबिवली आणि दोन्ही बंधू आहेत आता सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतील. विरेशने मगाशी विकेट किपिंग मध्ये खूप चांगल्या कॅचेस पकडल्या, आता तो फलंदाजी करताना दिसेल. विकेट किपर बॅट्समन हर्षद आता त्याच्याबरोबर खेळताना दिसतोय. 3 चेंडूमध्ये 4 धावा त्याने केल्यात, परंतु महत्वाचा अडसर अख्तर शेखने दूर केलाय. प्रणयला बाद करून बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला. शून्याचा चष्मा घालून विरेश आता डगआउट मध्ये जाईल आणि पहिल्याच बॉलवर परतावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना मला वाटतं सिंगल ढकलण्याच्या नादामध्ये कुठेतरी बॅट समोर केली आणि तिथे बॅटला लागूनच गेला बॉल. पहा ते चित्र आहे. 1 रन घ्यायची होती, हलक्या हाताने खेळायचा होता, परंतु बॉल जसा वळला बॅटला चाटून गेला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. फलंदाज बाद. कहानी में ट्विस्ट है, मतलब फुटवर्क जरा भी नहीं था और खेलते समय देखिए किस तरह अपना विकेट उन्होंने दे दिया, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी। और देखते ही देखते जहां कोई विकेट नहीं था वहां 4 विकेट गिर गए। क्या पहली पारी का ही यहां पर जेरोक्स कॉपी हमें देखने को मिलेगी। 29 पर 4 जीतने के लिए रन ज़्यादा नहीं है, अब 9 रन चाहिए। लेकिन कुणाल जी वो कहते हैं ना कि 9 रन बनाते समय मराठी में कहते हैं ना की 9 आणले, वैसी इस वक्त गेंदबाजी महेंद्र स्पोर्ट्स बादवड़ इनके द्वारा की जा रही है। 3 हॅट्रिक झालेले आहेत आणि तिन्ही हॅट्रिक हे आतापर्यंत ग्रामीण गटातून झालेले आहेत. या अगोदर गोरखने हॅट्रिक घेतली होती, किरवली सोनाळे या टीमच्या कडून खेळत असताना. आता ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 32. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 6 रन. बहुत आसान इक्वेशन है। मेरे ख्याल से ये स्कोर अब तक चेज हो जाना चाहिए था। जो 4 विकेटें गिरी है वो 4 डॉट बॉल अगर निकाल देते हैं तो दिस शुड हैव बीन डन। लेकिन मैच को थोड़ा सा रोमांचक करने की कोशिश यहाँ पर जरूर की जा रही है इस वक्त महेंद्र स्पोर्ट्स बादवड़ द्वारा। प्रणय पाटिल ने एक अच्छी पारी खेली। अब हर्षद 4 बॉल 6 बनाकर खेल रहे हैं और 12 बॉल 6 मेरे ख्याल से 10 में से 9 दर्शकों को अगर आप पूछेंगे तो वो बोलेंगे ये हो सकते हैं, लेकिन एक दर्शक 10 में से बोल सकता है कि ये नहीं हो सकते। सो इस तरह से ये मैच 90% 90% इस वक्त साई स्पोर्ट्स खारबाव के पक्ष में। जे ग्रामीण गटातून हॅट्रिक झाली होती तो तिसरा गोलंदाज होता, तो विशाल पाटील होता. खालिंग आणि जांभूलपाडा या टीमच्या माध्यमातून 6 धावांची आवश्यकता. आता 12 चेंडूमध्ये 6 रन. खोलवा टप्प्याचा बॉल होता, हलक्या तऱ्हे ढकललाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून येतील तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पंचांचा इशारा नॉट आउट ना बाद, त्यामुळे 2 धावा मिळतील. नवीन फलंदाज प्रीतम आणि हर्षदच्या बरोबरीने तो खेळत असताना 4 धावांची आवश्यकता. 34 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद. कशी अशीच परिस्थिती 3 ओव्हरमध्ये होती या टीमची. पहिल्या डावामध्ये ज्यावेळेला खेळत होता महेंद्र स्पोर्ट्स भादवळ, तो त्यानंतर डावच बदलला. खूपच भन्नाट गोलंदाजी केली दीपकने आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षयने. फटका हवेत आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर मुख्य व्यासपीठाच्या लगत आणि इथे झेल पकडला जाईल. फलंदाज प्रीतम आउट.
साहिल शेख ने उस कैच को अंजाम लिया। देखिए मैच इंटरेस्टिंग हो रहा है, जैसे जैसे विजय का लक्ष्य कम होते जा रहा है वैसे वैसे विकेट बढ़ते जा रहे हैं। हर रन मानो शॉपिंग की जा रही है कि रन अगर लेना है तो सामने विकेट देना पड़ेगा। तो बिल्कुल 34 पर 5, अगर एक 5 से 7 रन यहाँ और होते तो ये मुकाबला और रोचक हो सकता था, लेकिन अगर मगर को क्रिकेट में जगह नहीं है। 10 गेंदों में 4 रन चाहिए, यहाँ पर अगर 2 विकेटें और लेने में कामयाब हो जाते हैं महिंद्रा स्पोर्ट्स बादवड तो ये मुकाबला डेफिनेटली इवन स्टीवन हो जाएगा। तोच प्रयत्न करायचा आहे आता गोलंदाजाला। यावेळेला हलक्या हाताने बॅकफुटला जात असताना एक पाय वर करत असताना फक्त दिशा दिली। स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल। धीरज आणि हर्षद सध्या मैदानामध्ये आहेत। हर्षदने इथे सिंगल कंप्लीट केली। 3 धावांची आवश्यकता आहे। आता धीरज आलाय नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला। वडूनवरचा हा खेळाडू 9 चेंडूमध्ये 3 रन। वेगाने टाकलेला बॉल ऑन साइडला फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव इथे मिळताना दिसेल। समजदारीचं क्रिकेट, कारण धावा तेवढ्या जास्त नाही आहेत। इथे सिंगल डबलने रन चेस करू शकतात, तो प्रयत्न इथे चालवला धीरज आणि हर्षदने। 8 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता। धावा झाल्या 36। रिक्वायर रन रेट 1.50। पुन्हा एकदा हर्षदने तोच फटका सजवलाय। बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने ढकललाय, बॉलला जाऊ दिलाय स्क्वेअर लेग पर्यंत। दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय आणि अशा पद्धतीने या विजयी 2 धावा पूर्ण करत असताना हर्षद आणि हा सामना इथे जिंकलाय टीम साई स्पोर्ट्स खारबावने। हा संघ जातोय सेमीफायनल मध्ये। सिटी क्रिकेटच्या धनेश स्पोर्ट्स कुक्षेच्या विरुद्ध त्यांची लढत होईल। भव्य विजय 5 विकेट से हासिल की साई स्पोर्ट्स कारबाव ने। बॉलिंग बैटिंग फील्डिंग तीनों डिपार्टमेंट में वर्चस्व रहा साई स्पोर्ट्स कारबाव का। और आखिरकार दीपक मडवी एंड टीम आपको मुबारकबाद ये मुकाबला जीतने के लिए। और सेमीफाइनल में आपने जगह बना ली है, जहां धनेश स्पोर्ट्स कुक्से के सामने आपको अपना सेमीफाइनल मुकाबला